गुड मॉर्निंग। यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत। बघू शकता रोजची देवपूजा झालेली आहे, थोडासा लेट झालेला आहे। आजचा वार सांगितलं तर आजचा वार सोमवार आहे। जसं तुम्हाला तारीख सांगितलं, वार सांगितलं किंवा टायमिंग सांगितलं तर समजतं की कुठला व्हिडिओ कधी येत आहे। तर देवपूजा झाली त्यानंतर लगेच गायत्रीने इकडे कपडेही मशीनला लावलेले आहेत, म्हणजे आज थोडासा लेट झालेला आहे। अगोदर तर सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे। आज नाश्त्यामध्ये बनलेले होते डोसे, बटाट्याची भाजी आणि ताज्या नारळाची चटणी, आणि हे सगळं बनवल्यानंतर वेळ तर जातो भांडे पण खूप सारे पडलेले आहेत। सगळ्यांचं खाणं पिणं तर झालं पण भांड्याचा ढिगारा लागलेला आहे। तर मला आता किचनची एक कामं आवरूया, आणि कपड्याचं काम तरी आज मशीनलाच लावलेलं आहे त्यामुळे कपड्याचं काही तितकं टेन्शन नव्हतं। आणि मला आज फरशी पण पुसायची आहे, म्हणजे मॉर्निंगला झालेलं नाही आहे। तर आता फरशी पुसून घेऊया, बाथरूम सगळे क्लीन करायचे आहे। तर तुम्ही म्हणाल थोडंसं उलटं सुलटं होत आहे, आंघोळीच्या अगोदरची सगळी कामं करायची। तर बरोबर आहे, मी करतही असते प्रत्येक वेळी, पण आज झालेलं नाही आहे। आणि आज सोनल पण येणार आहे, तर मला अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं म्हणजे सगळ्यांची पोटपूजा झाल्यानंतर सगळी कामं आवरूया, आणि परत मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे। सोनल यायला थोडासा लेट होणार आहे तिला, म्हणजे ती कल्पनाकडे गेलेली आहे, नंतर अरुणाकडे गेलेली आहे, आणि परत कोणीतरी पाहुणे आहे ते उदगीरला, तर येता येता तिकडं पण जाणार आहेत। मग त्यामुळे ना ते यायला थोडंसं घरी लेटच होणार आहे। म्हणत होती 4 वाजेपर्यंत आम्ही येऊ, तर तोपर्यंत आमची सगळी कामं आवरली जाते। तुम्ही विचारती होता की ते सोनल कशी आहे, म्हणजे खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट येत असतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे। म्हणजे प्रत्येक माझा शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐकता आणि परत त्याच्यावरती कमेंट करता। तर सोनल ठीक आहे, फोनवर बोलणं होत असतं, आणि आज ती प्रत्यक्ष येत आहे। म्हणजे नवऱ्याला आणखीन आम्ही गडंगण केलेलं नाही, म्हणजे अगोदरच मी सांगितलेलं आहे, पण त्यांना येणं झालेलं नाही। आणि कसं येतं थोडंसं लांबलं गाव आहे, आणि बहिणी आम्ही खूप सारे आहोत, तर मग सगळ्यांनी आम्ही एकत्र सांगितलेलं होतं। तर त्यांनी विचार केला की सगळ्यांची आमची गावं जवळपास आहेत, तर आले तर मग 4-8 दिवस मोडले काही हरकत नाही, सगळीकडे एक दिवस जाऊया असा विचार करून ते घरातनं निघाले। आणि इकडे येऊनही 2-3 दिवस झालं, म्हणजे अगोदर ते कल्पनाकडे गेले, मग नंतर अरुणाकडे गेले, आणि आज उदगीरला जाणार आहेत, आणि तिथून मग माझ्याकडे येणार आहेत। आणि उद्या जाणार आहेत आईकडे, म्हणजे सोनाळा जाणार आहेत, परवाला जाणार आहेत जिरगाळला म्हणजे अर्चनाकडे। तर असं त्यांचं चालू आहे। म्हणजे सगळ्या म्हणजे जास्त बहिणी असलं तर असं मुक्काम तरी पडणारच आहे, एका दिवशी येऊन एका दिवशी परत जाणं होणारही नाही आहे, त्यामुळे ते 4-8 दिवसाचा मुक्काम घेऊनच आलेले आहेत। तर इकडे बेडशीट मी कॅन्टीनहून आणलेलं होतं, तर बेडशीट छान आहे, थोडंसं कलर म्हणजे तिथं कलर असेच होते सगळे, तर हेच कलर आणलेलं होतं मी। तर बेडशीट अगोदर चेंज केलेला आहे, आणि पूर्ण घरात एक वेळा झाडू मारली, आणि फरशी पुसायला घेतलेली आहे। गायत्रीला मी म्हणत होते की मी फरशी पुसते, कारण गायत्रीची तब्येत ठीक नाही आहे, 1-2-4 दिवस झाली तिची तब्येत ठीक नाही आहे, टॅबलेट वगैरे घेते तरी पण तिला काही आराम पडत नाही आहे। तर म्हटलं शांत बस, जेवण वगैरे झालेलं आहे तिचं, थोडंसं बस रेस्ट घे, पण नाही म्हणत आहे मामी तुम्ही एकटे काय काय करणार, मी पण करू लागते। तर गायत्री फरशी पुसत आहे, तोपर्यंत मी इकडे बाथरूममध्ये हार्पिक टाकून थोडा वेळ ठेवते, म्हणजे सक्त डाग पडलेले असतात ते लवकर निघत नाही आहेत। आपण 4-8 दिवसाला क्लीन करतो तर ठीक आहे, पण यावेळेस ना खूप जास्तच गॅप पडला, खूप जास्त दिवसाचा गॅप पडलेला आहे, 15-20 दिवस झालेले आहेत, आणि खूपच असे पाण्याचे वगैरे डाग पडलेले आहेत, म्हणून मी काय केलं हार्पिक टाकून थोडा वेळ ठेवलेला आहे। तसं तरी सगळी कामे मॉर्निंगला करायची, पण आज आम्हाला हे करता करता थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं जे आपली रोजची कामं आहेत ते करून घेतलं, म्हणजे जे इम्पॉर्टंट आहेत ती मी अगोदर करत असते, मग नंतर आपल्याला दिवस पडलेला या सगळ्या कामासाठी हा विचार करून मी करत असते। तर इकडं गायत्री फरशी पुसत आहे, तोपर्यंत मी इकडं बाथरूम पण क्लीन करत आहे। म्हणजे अगोदर मी हार्पिक टाकून ठेवलेलं होतं, आणि नंतर ब्रशनं मी पूर्ण जे हार्पिक आहे ना पूर्ण इकडे टाईल्सला लावलेले वरच्या साईडला, म्हणजे सगळे पाण्याचे डाग पडलेले असतात ना लवकर निघत नाहीत ते, आणि जास्त गॅप पडला म्हणजे 15-20 दिवसाचा गॅप पडला की मग आणखीन भयानक होता, ते निघतच नाही असं होतं, म्हणून थोडा वेळ मी हार्पिक टाकून ठेवलेली होते। तर आता बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं हे डाग सगळे क्लीन होत आहे। थोडंसं मी इकडं ब्रशनं घासत आहे, व्यवस्थित ते सगळं निघत आहे। आता एक क्लिनिंगच्या कामाला तर सुरुवात केलेलीच आहे, तर म्हटलं संग बेसिंग आहे, परत खिडक्या वगैरे आहेत ते सगळे मी संगच पुसून घेते, क्लीन करून घेते, आणि गायत्री तर फरशी पुसत आहे। तर सगळी क्लिनिंगची कामं झाल्यानंतर परत मी फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागणार आहे, म्हणजे सोनल येणार आहे। तर विचार करते आता पुरणपोळ्या बनवीन तर ते जेवण करणार नाही, आजकाल गोडाचे पदार्थ आवडतच नाहीत, आणि सोनलच्या नवऱ्याला पण तितकं म्हणजे पुरणपोळी वगैरे आवडत नाही। तर म्हणत होती की साधा स्वयंपाक करता येईल, जसं कल्पना अरुणा दोघीजणी साधा स्वयंपाक केलेला आहे, कारण पुरणपोळ्या वगैरे ते दोघंजणी खाणार, मी दोघं सारख्याला वारके झालेले आहेत। तर म्हटलं साधा स्वयंपाक करायचा, पुरी भाजी, गोडामध्ये खीर वगैरे मी बनवणार आहे। तर इकडं अगोदर मी सगळी क्लिनिंगची कामं करून घेते, तर इकडे बाथरूम वगैरे सगळं स्वच्छ मी करून घेतलेलं आहे। आता इकडे बेसिंगमध्ये मी हार्पिक टाकलेलं आहे, आणि ब्रशनं छान क्लीन करून घेतलेलं आहे। बेसिंग ना दररोज क्लीन होतं, तरी पण हे व्हाईट कलरचं आहे ना खूप लवकर डाग दिसून येतात, म्हणजे दररोजच्या दररोज मी क्लीन करत असते,
तर इकडे बघू शकता हार्पिक टाकून मी छान घासून घेतलेले ब्रशने आता धुवून घेते. छान एकदम व्हाईट अँड व्हाईट झालेला आहे, पण हे जास्त वेळ राहत नाही. एक वेळा हे आले आणि हात धुले ना, म्हणजे ग्रीस वगैरे लागलेला असतं हाताला त्यांच्या, मग पूर्णपणे ते काळं 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 असं होतं आणि परत मी क्लीन करत असते. तर दररोजचीच कामं आहे ते. आज इतकं झालं की मॉर्निंगला झालं नाही, आता मी करत आहे. तर गायत्रीने तोपर्यंत बेडरूम, किचन रूम, इकडची एक्स्ट्राची रूम सगळं पुसून घेतलेलं आहे. आता आलेली हॉलमध्ये सगळे फॅन ऑन केलेले आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं लवकर हडकलं जाईल, कारण यावरती असं चाललं पावलं उठतात. आणि मॉप पण तितकं व्यवस्थित नाही आहे, पाणी खूप राहत आहे, त्यानं पूर्ण पाणी हे होत नाही आहे, म्हणून फॅन ऑन केले. हवा पण खूप भयानक आहे, बघू शकता. सोप्याचे कवर पण राहत नाही, इतकी भयानक हवा आहे. 3-4 दिवस झाला तरी सांगूच नका, अशी हवा आहे की काहीच राहत नाही. जे शोकेसमध्ये ठेवलेले ते पण सगळं पडत आहे. पण तिकडे झाडं तुम्ही अंदाज लावू शकता, झाडं बघून कुंडीतली पूर्ण हालत आहेत, इतकी भयानक हवा आहे. शेरू झोपले तर शेरूचे कानंसुद्धा हालत आहेत, तितकी हवा आहे. त्या हवेमुळेही थोडंसं लवकरचे पाणी हडकलं जातं आणि परत फॅन पण मी ऑन केलेले आहेत. तर इकडे बघू शकता फरशी छान चकाचक झालेली आहे. करण्याच्या अगोदर भरपूर विचार येतो की आता नाही थोड्या वेळानं करूया, आता नाही थोड्या वेळानं करूया, पण एक वेळा आपण सुरुवात केली की सगळी कामं व्यवस्थित होतात आणि नंतर खूप छान वाटतं. असं वाटतं की आपण घरात नाही स्वर्गात आहोत, इतकं फ्रेश वाटतं. आणि दररोजच्या रोज ही स्वच्छता केलीच पाहिजे. तर इकडं मी हे फर्निचर पण पुसून घेत आहे, कारण समोरनं हवा खूप येते आणि धूळ खूप येत आहे. म्हणजे अगोदर गायत्रीने फरशी वगैरे पुसलेली आहे. आता मी इकडं टी टेबल आणि हे फर्निचर सगळं मी पुसून घेतलेलं आहे. परत काय झालेलं नाही, इकडं जे सोफ्याचे कवर आहेत ते थोडंसं खालीवरी वाटत आहेत. म्हणजे जेव्हा मी सगळं काढलं होतं सीट वगैरे आणि फटकून मी परत ते टाकलेले आहेत, पण तिथं काय झालं ना, खालीवरी झालेले, म्हणजे खालचे वरी वरचे खाली असं झाले असेल 1-2, त्यामुळे ते खालीवरी होत आहेत की ती मी व्यवस्थित करत आहे, होत नाही आहे. तिकडे कम्प्युटरचं टेबलही मी पुसून घेतलेलं आहे, त्यावरती खूप सारे धूळ जमलेली होती, तर सगळे स्वच्छ झालं. आता बघत आहे इकडे काय खालीवर झालं, म्हणजे व्यवस्थित दिसतच नाही. कसंही मी ते छान ते कवर घालत आहे तरी पण ते बसतच नाहीत, कारण हे सीट जे आहेत तेच खालीवरी झालेले आहेत, म्हणजे खालची वरी वरचे खाली. तेच बघत होते थोडा वेळ की कुठलं इथं बदललेलं आहे, कुठलं खालीवरी झालेलं आहे. तर मी काय केलं, सगळे शीट काढले आणि बघितलं की कुठलं म्हणजे खालीवरी झालेलं आहे. साईज बघितली अगोदर, म्हणजे खालच्या साईडचे थोडेसे छोटे आहेत आणि जे वरचे आहेत ते थोडेसे उंचीला जास्त आहेत. मग मला वाटतं ते खालचं वरी आणि वरचं खाली झाले, त्यामुळे असं होत होतं. तिकडे बघू शकता सगळे मी व्यवस्थित टाकलेत, आता परफेक्ट हे दिसत आहे. अगोदर कितीही मी व्यवस्थित करत आहे, पण ते व्यवस्थित होतच नाही, कारण त्याची जी शीट आहेत ना तेच बदललेली होते. तर इकडे हे पण मी टाकलेलं आहे आणि परत हे कवर मी टाकते. म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा तरी हे कवर जे ना व्यवस्थित मी करत असते, तरी पण यावरती खूप लोड असतो. बसणं, उठणं, खाणं, पिणं, लोळणं सगळंच याच्यावरती होत असतं, त्यामुळे सोफा बिघडतच असतो. असं वाटतं की याला आम्ही व्यवस्थित करतच नाही. जेव्हा बघावं तेव्हा असंच असतं. आणि एकतर हवा आहे, त्यामध्ये त्या हव्यामुळेही ते सीट्स ते कवर जे आहेत ना सगळे उडून जात आहेत. तर सगळं मी व्यवस्थित केलेलं आहे. गेट अगोदर बंद केला तर पडदा लावलेला आहे, म्हणजे थोडीशी हवा कमी येईल. तर आता दाखवत आहे तुम्हाला पूर्ण घर, बघू शकता. बेडरूम, किचन रूम, हॉल आणि तिकडची रूम सगळी छान चमकत आहे, चकाचक वाटत आहे आणि खूप फ्रेश वाटत आहे. जेव्हा फरशी पुसताना असं वाटतं की घरभर लोळावं, इतकं छान गारगार वाटतं. तर ही सगळी कामं आवरलेली आहेत. आता टायमिंग सांगेल तर दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि इकडे बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे. तर गायत्री भांडी क्लीन करत आहे, तोपर्यंत मी इकडं पसारा ज्याने ते सगळं उचलून ठेवत आहे. म्हणजे इकडे चॉपर वगैरे सगळं मी काढलेलं होतं मॉर्निंगला, तर ते सगळं मी काढून ठेवलं आणि इकडे किचन काउंटर मी स्वच्छ करून घेत आहे. इकडच्या साईडचा मी लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे, कारण सोनल आल्यानंतर स्वयंपाक करू का तिला बोलू असं होणार आहे. तर सोनल येईपर्यंतच मी स्वयंपाक सगळा करून ठेवते. ती आल्यानंतर फक्त मी गरमागरम भजी तळणार आहे आणि पुरी तळणार आहे. म्हणजे विचार केला की साधा स्वयंपाक करायचा, पुरी भाजी हेच मी बनवणार आहे. तर बाकीची सगळी तयारी मी करून ठेवते. जसं भाजी आहे, बटाट्याची भाजी बनवणार आहे मी, वरण भात असणार आहे, परत कांदा भजी, पापड, पुरी हे सगळं मी बनवणार आहे आणि खीर बनवणार आहे. तर इकडे मी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत गायत्री इकडे भांडे क्लीन करत आहे. म्हणजे संग एकाला दोघी असतो ना, खरंच आपली कामं खूप फास्ट होतात. तिकडे मी अगोदर तर तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि भात बनत ठेवत आहे. तर सोनलला भेटायचा आनंद पण आहे आणि कामं पण खूप सारी आहेत आणि ती येईपर्यंत सगळी कामं आवरून बसणार आहे, कारण ती एक वेळा मग ती आल्यानंतर मग तिला बोलत बसू का ही कामं करू असं होणार आहे. एकतर सोनल खूप दिवसाच्या नंतर भेटत आहे, म्हणजे लग्न झाल्यापासून तिची माझी भेट झालेली नाही आहे. फक्त फोनवर बोलणं होतं. एक वेळा आईकडे येऊन गेलेले आहे, पण तेव्हा फक्त 2 दिवस ती राहिलेली आहे आणि लगेच घेऊन गेलेले आहे. त्यामुळे भेट वगैरे झालेली, मलाही तिकडे जाणं झालं नाही किंवा ती इकडे आलेली नाही आहे. तर आता स्पेशली त्यांना मी बोलवलेलं आहे, तर आज येत आहेत. तर इकडे मी लागलेले तर स्वयंपाकाला. तर खिरीसाठी तांदूळ मी इकडे भिजत घातलेले आहेत आणि इकडे बटाटे पण मी उकडत ठेवत आहे. आज कॅटल घेतलेलं नाही आहे. इथे पॅनमध्येच थोडंसं मी पाणी घेतलं. पाण्याला उकळल्यानंतर यामध्ये मी बटाटे 4
4 भागात चिरून टाकले म्हणजे थोडंसं लवकर हे उकडले जातील। तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेते। कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, सगळी इकडे भाजीची तयारी मी करून घेते। आणि इकडे मी ठेवलेलं आहे आता दूध गरम करायला, म्हणजे खीर ही मी संग बनवून घेणार आहे। आणि गायत्री आहे मदतीला, त्यामुळे तितकं टेन्शन नाही आहे। तर इकडं फुल क्रीम दूध मी म्हणजे साई सहित दूध गरम करायला ठेवलेले खीर बनवण्यासाठी। आणि इकडे घेतलेले मिक्सर, यामध्ये तांदूळ म्हणजे 5 ते 10 मिनिट भिजलेले आहेत। आता हे तांदूळ अर्धवट वाटून घ्यायचे, म्हणजे पूर्ण पेस्टच करायची नाही याचे। 1-2 तांदूळ साबूत राहतील, 1-2 म्हणजे थोडे तांदूळ त्यामधले वाटले जातील, अशा पद्धतीने वाटायचं म्हणजे खीर एकदम छान बनते। तिकडे पूर्णपणे तांदूळ मी टाकलेले आहेत आणि वाटून घ्यायचं आहे। तर खूप छान खीर बनते, म्हणजे जेव्हाही पाहुणे येतात, घाई गडबड आहे, सुचत नाही की काय बनवायचं कमी वेळामध्ये, तर ही खीर खूप छान टेस्टी बनते आणि सर्वात महत्त्वाचं कमी वेळात बनते आणि सगळ्यांना आवडते पण। तिकडे बघू शकता तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत, म्हणजे अगदी मी बघितलं की खूपच जास्त मोठे मोठे राहिलेले होते, तर परत मी आणखीन थोडंसं मिक्सरला फिरवलेलं आहे। तर आता परफेक्ट तांदूळ शिजलेले आहेत। तांदूळ भाजून जर आपण वाटलं तरी पण खीर खूप छान टेस्टी बनते, पण मी असेच तांदूळ वाटून घेतलेले आहेत। आणि तोपर्यंत दुधाला पण उकळी आलेली आहे, तर पूर्णपणे हे तांदूळ या दुधामध्ये मी ॲड केले, संग चमचा फिरवून घेतला, कारण आपण थोडा वेळी सोडलं तर गुठळ्या बनू शकतात त्याच्या, म्हणून संग चमचा थोडा वेळ फिरवायचा आहे। नंतर मी मिक्सरचं भांडं धुवून पूर्णपणे पाणी टाकले, म्हणजे तांदूळ वगैरे जी चिटकलेले होते सगळे मी धुवून टाकलेलं आहे आणि इकडे चमचा फिरवून घेत आहे। म्हणजे या दुधाला उकळी आली की यामध्ये आपल्याला बाकीच्या वस्तू टाकायच्या, जसे साखर आहे, ड्रायफ्रूट आहे, जे आवडीप्रमाणे आपण टाकू शकता। तर इकडे बघू शकता खीर उकळली पण आणि उत्तू पण जात होती, थोडंसे आपली नजर इकडे झाली की दूध असो खीर असो त्यांचं काम ते करतो, उत्तू जायचं, तसंच झालेलं होतं। परत मला डबल कामं लागले असते। तर असो इथं जे तांदूळ मी खीरीत टाकले ते शिजलेले आहेत। आता टाकूया यामध्ये विलायची पावडर, थोडंसं मीठ टाकले, म्हणजे चुटकी जितके तितकं मीठ टाकलेलं आहे, यानं चव छान येते खीरीला। नंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे। खीर शिजलेली आहे। आता टाकूया चवीपुरती साखर आणि इकडं घेतलेलं आहे मी ड्रायफ्रूट, म्हणजे आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता। मी इकडं मनुके घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत, काजू संपले त्यावेळेमध्ये, तर फक्त इतकंच घेतलेलं आहे। पिस्ता पण आपण टाकू शकता। परत टरबुजाच्या बिया मी आणलेल्या आहेत, पण मला आठवणच राहिली, नंतर जेव्हा मी व्हिडिओमध्ये बघत आहे तेव्हा लक्षात येत आहे की मी हे पण आणलेलं होतं, खिरीमध्ये टाकायचं राहिलेलंच आहे। तर असो इकडं या डब्यामधलं तूप संपलेलं आहे, तर मी डबा गरम करून घेतला आणि सगळंच तूप मी तडका पॅनमध्ये घेतलेलं आहे। परत आणखी मी नंतर तूप जे बनवलेलं होतं त्या कॅटलीमध्ये ओतलेलं होतं, ते तूप मी घेतलेलं आहे। तर 2 चमचे तूप इकडे गरम करायला ठेवलेलं आहे। आणि ही जी तुपाची कॅटली आहे त्यामधलं तूप संपले, तर मी काय केलं, थोडीशी गरम खीर टाकली आणि छान चारी बाजून फिरवून मी ते परत खिरीमध्ये टाकलेले, म्हणजे जे थोडंफार तूप राहिलेलं होतं सगळं खिरीमध्ये गेलेलं आहे। आणि इकडे बघू शकता तूप छान गरम झालेलं आहे। मी 10 ते 12 बदाम थोडंसं मोठं वाटून टाकलेलं आहे। आपण छान सेप पण देऊ शकता, पण तितका वेळ नव्हता मला, सगळं लवकर आवरायचं होतं सोनं येईपर्यंत। तिकडे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत, ते छान तळल्यानंतर मी मुठभर मनुके टाकलेले आहेत। बघू शकता मनुके छान फुललेले आहेत। तर हा तडका मी खिरीत टाकलेला आहे। तर खिरीचा हा मेन तडका आहे, या तडक्याने खीर खूप छान टेस्टी बनून तयार होते, म्हणजे जसं आपण शेवायची वगैरे खीर बनवतो तेव्हा पण असा तडका द्यायचा, खूप छान टेस्टी बनते। तिकडे मी घेतलेला आहे आता चॉपर आणि यामध्ये टाकले मी कांदे, म्हणजे चॉपरमध्येच मी कांदे आता चिरून घेणार आहे, कारण कुठल्याही कामाला मला जास्त वेळ लावायचा नाही। आणि आज बटाट्याची भाजी बनत आहे, तर बटाटे इकडे उकडलेले आहेत आणि गायत्री तोपर्यंत बटाट्याची साल काढून देत आहे, तोपर्यंत इकडे मी पुढची तयारी करून घेत आहे। तर कांदे आणि हिरवी मिरची संगच मी इकडे चॉपरमध्ये टाकलेलं आहे आणि हे सगळं छान चिरून घ्यायचं आहे। हे सगळं हाताने मी चिरत बसेन तर थोडासा वेळ जास्त लागला असता आणि मला सोनं येईपर्यंत सगळी तयारी करायची होती, त्यामुळे मी इकडे चॉपरला सगळं चिरून घेत आहे। जेव्हा चॉपर नव्हतं त्यावेळेमध्ये काही ऑप्शन नव्हतं आणि हातानंच मी ते करायची, किती वेळ लागला काही हरकत नव्हती, कारण काही ऑप्शनच राहत नव्हतं। पण आता चॉपर आलेला आहे, तर म्हणलं ही संधी सोडायची नाही। तर इकडे बघू शकता चॉपरमध्ये कांदा आणि हिरवी मिरची छान बारीक चिरून झालेला आहे, बटाटे पण छान गार झालेले आहेत। तर इकडे बटाट्यावरची साल काढून घेते, म्हणजे गायत्री काढत होती पण खूप गरम होते ते, आणखीन थोडा वेळ ठेवला आणि छान गार झाली तर मी इकडे साल काढून घेत आहे। आणखीन मी बाकीची तयारी कशा पद्धतीने केली, सोनल येईपर्यंत स्वयंपाक झाला की नाही, सोनल केव्हा आली, सगळं याच व्हिडिओ दाखवेन। तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाइड केलेला आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा बाकीची तयारी मी कशी केली आणि सोनल कशी दिसत आहे, म्हणजे दोघंजणी नवरा नवरी येत आहेत, तर कशा पद्धतीने मी गडांगण केलं, काय काय केलं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजेल। आणि हा व्हिडिओ
व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. तुमचे खूप सुंदर असे कमेंट येतात, वाचल्यानंतर खरंच मला खूप छान वाटतं. तर इकडं बघू शकता भाजीची पूर्ण तयारी मी केलेली आहे. बटाटे मी साल काढून घेतलेले आहे. परत कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा आणि हिरवी मिरची संग टाकलेली आहे. परतून घेतलेला आहे. कांद्याचा हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये टाकले मी सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. गरम मसाला टाकले, सुहाना मसाला टाकलेला आहे. परतून घेतलेले म्हणजे भाजी कशी बनवा, मसाले छान भाजलेला भाजी खूप छान टेस्टी बनते, एकदम धाबा स्टाईल. तर मसाले छान भाजलेले त्या प्रोसेसमध्ये मी गॅस कमी केलेला आहे. आता टाकलेले इकडे मॅश करून बटाटे, म्हणजे बटाटे मी इकडे हातानेच मॅश करून टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. बिलकुल थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे जास्त पाणी टाकून अशी रसारसा भाजी बनवायची नाही मला. फक्त मी तर 2 कप पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे, म्हणजे जसं लपत भाजी म्हणतात ना तशी भाजी मी बनवत आहे पुरीसोबत. आता टाकलेलं आहे मी चवीपुरतं मीठ आणि मसाले टाकलेले आहेत आणि थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. छान मी मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती भाजी मी झाकून ठेवलेली आहे. खूप छान टेस्टी बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे. तर इकडे बघू शकता भाजी बनलेलीच आहे. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.